या सगळ्यातून ना मला खरंच बाहेर निघायचं होतं, पण मला मार्ग सापडत नव्हता, म्हणून सावलीताईंना मी सगळं सांगून टाकलं आणि त्यांनीच मला ह्याच्यातून मार्ग दाखवला। त्यांच्यामुळे मला धीर मिळाला आणि माईंचा खरा चेहरा मी तुमच्या सगळ्यांसमोर घेऊन येऊ शकले। सॉरी। काळजी करू नको, मी दिलेलं वचन पूर्ण केलंय। तुझा भाऊ सुखरूप आहे आणि सुरक्षित ठिकाणी। कळलं कळलं तुम्हाला सगळ्यांना? मी जेव्हा ओरडून सांगत होते की या बाईला या घराबाहेर काढा, तर कोणी ऐकलंच नाही माझं। कळलं ना आता सगळ्यांना ही बाई कोणत्या थराला जाऊ शकते ते? या बाईंनी एवढा घोळ घालून ठेवलाय की खरं काय खोटं काय काहीही कळत नाही। शेवटचं विचारतोय, काय प्रकार होता तो आणि नेमकं त्यावेळेस काय घडलं होतं? कारण अनामिका ही सानिका नाही हे ऑलरेडी सिद्ध झालंय आता। सो कम ऑन, स्पीक अप। बरोबर आहे, भैरवी मॅडमने तुम्हाला खोटं सांगितलं होतं की अनामिका ही सानिका आहे। हेही खरं आहे की सानिका गेली हे सांगल्यानंतर काही काळासाठी तिचा श्वास परत आला होता। काय? पण हेही खरं आहे की भैरवी मॅडमने मला तिलोत्तमा मॅडम कडून पैसे देऊ केले होते। म्हणून मी तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याच्या तयारीत होतो, पण त्याआधीच तिने प्राण सोडला। हो, यात माझी खरोखर काही चूक नाही। मी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला यश आलं नाही। अच्छा, म्हणजे जगन्नाथजी, तुम्ही जिच्यावर अंत्यसंस्कार केले ती सानिकाच होती? होय, ती सानिकाचीच बॉडी होती। भैरवी, का केलंस हे सगळं मला खरं सांग ना। का तू वागलीस अशी? हं? एक स्त्री असून स्त्रीच्या जीवावर का उठलीस ग तू? का आमच्या सगळ्यांच्या भावनांची खेळलीस तू? मैत्रीण मैत्रीण म्हणून माझा विश्वासघात करत राहिलीस ना कायम? म्हणजे तेव्हा सुद्धा माझ्याशी खोटं बोललीस, त्यानंतर सुद्धा खोटं बोललीस, माझ्या घरात येऊन माझ्याशी सतत खोटं बोललीस आणि आता सुद्धा तू खोटंच बोलतीयस। मला अजूनही फसवतेस तू। का करतेस असं? आता मलाही सगळं कळायलाच हवं। म्हणजे एका जिवंत मुलीला मेलेलं घोषित करणं किंवा मेलेल्या मुलीला जिवंत दाखवण्याचा प्रयत्न करणं हा काय खेळ लावला होतास तू? म्हणजे तूही एका मुलीची आई आहेस ना, हे सगळं करण्याचं सुचलं कसं तुला? मला आजही ती रात्र स्पष्ट आठवते। भैरवी, सानिकाची काय अवस्था झाली आहे ग बिचारीची? बघवत नाही अजिबात। हो ग, फार वाईट झालं, पण घाबरू नको तिलोत्तमा, मी आले ना, आपण सगळं ठीक करूया। हां, ऐक ना, मी आता इथले डॉक्टर आहेत, डॉक्टर साखरे, जे सानिकाची केस हँडल करतायत ना, हां, त्यांना भेटले। हां, तिलोत्तमा, एक खूप मोठा घोळ झालाय ग। काय ग? कसला घोळ झालाय? सानिकाला शुद्ध आली आहे। खरंच? अगं, घोळ नाही ही चांगली गोष्ट आहे। देवाचे उपकारच म्हणायचे। तिलोत्तमा, तुला कळत नाही हे काय झालंय ते? काय? हे बघ, सानिका जर वाचली ना, तर तू आणि तुझं कुटुंब वाचणार नाही। मला कळत नाहीये तू काय बोलतेस, मला नीट सांग ना। डॉक्टर म्हणाले की तिलोत्तमा, सानिका जेव्हा आता शुद्धीवर आली ना, तेव्हा तिने शुद्धीवर आल्या
डॉक्टरांना कबुली जबाब दिलाय की तिच्या या अवस्थेला तू आणि तुझं कुटुंब जबाबदार आहे. कबुली जबाब कोणाला दिला, कोणाला सांगितलं तिने? पोलिसांना सांगितलं काही? नाही नाही नाही, अजूनपर्यंत पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेलेलं नाही आहे. पण डॉक्टर म्हणतायत ही पोलीस केस आहे, मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे ती मेली तर मर्डर केस होईल ही. आणि तिने तुला आणि नीलला, तुझ्या कुटुंबाला जबाबदार धरलंय या सगळ्यासाठी. तिलोत्तमा, जर पोलीस आले तर अनर्थ होईल, खूप मोठं संकट येईल तुझ्या कुटुंबावर. पण एक गोष्ट चांगली झाली आहे, मी आता ते जे डॉक्टर आहेत ना साखरे, सानिकाची केस हँडल करणारे, त्यांना मी सांगितलं की तुम्ही काहीही करा पण पोलिसांना या केसमध्ये इन्व्हॉल्व करू नका. हे प्रकरण इथंच दाबून टाका. बरं. ते म्हणाले मी हे प्रकरण दाबायला तयार आहे, तर माझी एक अट आहे. अट? आता कसली अट घातली? पैसे मागतायत ते 1 कोटी रुपये मागत होते, पण मी त्यांना म्हटलं नाही, हे 1 कोटी खूप जास्त होत आहेत, प्लीज आमच्या नीलच्या आयुष्याचा प्रश्न आहे, काहीतरी थोडंसं ॲडजस्ट करा. तर ते म्हणाले 50 लाखात ते काम करतील आपलं, म्हणजे दाबतील हे प्रकरण. हे बघ तिलोत्तमा, माझं तुला हेच सांगणं आहे की 50 लाख रुपये काय आहे ग, किरकोळशी रक्कम आहे तुझ्यासाठी. हां, आपलं एवढं मोठं बिझनेस एम्पायर आहे, तुझं एवढं मोठं साम्राज्य आहे. हे बघ, 50 लाख रुपये आपल्यासाठी आत्ता खूप महत्त्वाचे नाही आहे. आपण देऊन टाकूया ते पैसे डॉक्टरला आणि त्याला सांगूया की हे प्रकरण दाबून टाक. अगं पण हे सगळं करणं मला चुकीचं वाटतंय, साफ चुकीचं. चुकीचं कसं तिलोत्तमा? ती सानिका अशीही वाचणार नाही आहे. डॉक्टर बोलले 100% बर्न्स आहे तिला, तिचे वाचण्याचे काही चान्सेस नाही आहे. ती जरी शुद्धीवर आली आहे तरी थोड्या वेळासाठी असेल ते. ती मरेल, पण मरताना तुझ्या अख्ख्या कुटुंबाला घेऊन मरेल ती. मला तरी सुद्धा हे सगळं खूप चुकीचं वाटतंय. तिलोत्तमा, असं नको करूस. हे बघ, आपल्याकडे फार वेळ नाहीये, आपल्याला हा निर्णय लवकर घेतला पाहिजे. तुला घ्यायचा आहे हा निर्णय, तुला तुझ्या तत्वांना चिकटून बसायचं आहे आणि कुटुंबाला रस्त्यावर आणायचं आहे की फक्त 50 लाख रुपये देऊन तुझ्या घराला घरपण आणायचंय. निर्णय तुझा आहे तिलोत्तमा, आपल्या नीलच्या आयुष्याचा प्रश्न. जगन्नाथजी, मला खरंच माहित नाही मी चुकीचं केलं की मी बरोबर केलं ते. पण मी जे काही केलं ते माझ्या कुटुंबासाठी केलं. माझा संसार उद्ध्वस्त होत असताना मी माझ्या डोळ्यांनी बघू शकत नव्हते. म्हणून मला जेव्हा कळलं की 50 लाख रुपये देऊन मी माझा संसार वाचवू शकते, मी ते केलं, कारण त्यावेळेस मला ते बरोबर वाटलं. मी डॉक्टरांना 50 लाख रुपये पाठवून दिले हिच्या कर्वे. पण त्यावेळेला मला खरंच माहित नव्हतं की मी एवढ्या मोठ्या कटाची हिस्सेदार होत होते.